नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती महत्त्वाची न्यूज प्रसिद्ध झाली आहे, ती म्हणजे महिला व बाल विकास विभागामधील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 18,882 पदं भरली जाणार आहेत। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे। पाहू शकता या ठिकाणी बैठक झालेली आहे, त्याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 18,882 पदं भरली जाणार आहेत आणि त्याच्या जाहिराती यायला देखील सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये नेमकी कुठली पदं आहेत, महिलांसाठी पदं असणार आहेत, खूप महत्त्वाची माहिती असणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय। बघा, याच्या अगोदर 4 ते 5 जाहिराती या ठिकाणी आलेल्या आहेत। जसं की पाहू शकता नाशिक जिल्ह्याची देखील जाहिरात आलेली आहे। तुमचा जिल्हा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्या जिल्ह्याची जाहिरात आली की लगेच तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। तर बघा मित्रांनो, कुठली पदं भरली जाणार आहेत। पहिलं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे ते म्हणजे अंगणवाडी सेविका आणि दुसरं पद भरलं जाणार आहे ते म्हणजे मदतनीस। तर ही दोन पदं जी आहेत, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदं जी आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 18,882 पदं भरली जाणार आहेत। तर बघू शकता नाशिक जिल्ह्याची देखील जाहिरात आलेली आहे। मग या पदामध्ये मित्रांनो जर आपण बघितलं, तुमच्या गावात जी अंगणवाडी आहे मित्रांनो, त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन असणार आहे। तुम्ही ज्या गावामधून आहात त्या जिल्ह्याची जाहिरात आली, त्या गावामधील जाहिरात असेल तर तिथूनच तुम्ही फक्त अप्लाय करू शकतात। इतर जिल्ह्यातून त्या दुसऱ्या अंगणवाडी केंद्रामध्ये कोणीही अप्लाय करू शकणार नाही। तर बघू शकता जसं की या ठिकाणी ही जी पद आहेत, अंगणवाडी सेविकाची 4 पद आहेत, मदतनीसची 11 पद आहेत। आता समजा ही नाशिकची जाहिरात आहे, तर सर्वांसाठी पात्रता वगैरे सेम असणार आहे। पात्रता काय असणार आहे बघा, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, ही किमान शैक्षणिक पात्रता असणार आहे। आणि त्यासोबत वास्तव्याची म्हणजे स्थानिक तुम्ही तेथील रहिवासी असणं गरजेचं आहे, ही दुसरी अट असणार आहे। वय तुमचं 18 ते 35 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी राहील आणि या ठिकाणी या ठिकाणी बाकीचे कॅन्डिडेट असतील त्यांना 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। त्यासोबत लहान कुटुंब प्रमाणपत्र, मराठी भाषेचं ज्ञान, उमेदवार विधवा असल्यास त्यांना या ठिकाणी जास्त प्राधान्य देखील असणार आहे, अनाथ असल्यास जास्त प्राधान्य असणार आहे, मागासवर्गीय उमेदवार असल्यास त्यांना कॅटेगरी वाईज देखील जागा असणार आहेत। आणि ही जी भरती होते मित्रांनो, फक्त आणि फक्त महिला उमेदवार यासाठी मात्र अप्लाय करू शकणार आहेत। जसं की बघा, ही आता नाशिकची जाहिरात आहे। त्याच्यानंतर खाली जर आपण बघितले, अजून भरपूर साऱ्या जाहिराती आल्यात। ह्या जाहिरातीच्या सर्व PDF फाईल एकत्रित करून मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्हाला मित्रांनो पाहायला भेटतील। जसं की पहा, दुसरी जी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे ज्याच्यामध्ये बघा नगरपालिका जामखेड, नगरपालिका सेवगाव ही जी आहे अहिल्यानगर पूर्वची जाहिरात आलेली आहे। ऑलरेडी ही अगोदर जाहिराती आलेली आहेत, ठीक आहे। आता त्यांनी घोषणा केलेली आहे की महाराष्ट्रामधून पूर्ण 18,000 पेक्षा जास्त ही पदं जी आहेत भरली जाणार आहेत। तर तुम्हाला पात्रता वगैरे सर्व मी सांगितलेली आहे, काय पात्रता राहणार आहे ती। आता जी न्यूज आलेली आहे, काय निर्णय घेतलाय तो आपण बघूयात। बघा, महिला व बाल विकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकाची बघा किती पदं असणार आहेत, 5,639 पदं व मदतनीसची 13,243 अशी पदं असणार आहेत। अशी एकूण 18,882 पदं भरण्यात येणार आहेत। संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन महिला व बाल विकास मंत्री यांनी या ठिकाणी केलेलं आहे। राज्य शासनाची जी 75,000 पदांची भरती होणार आहे, यापैकी ही जी पदं असणार आहेत 18,000 पेक्षा जास्त पदं भरती महिला व बालविकास विभाग करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा, भरती कशी आणि कधी होणार आहे बघा, ऑलरेडी भरतीची जाहिराती यायला सुरुवात झालेली आहे। 14 फेब्रुवारी ते या ठिकाणी 2 मार्च या कालावधीत मुख्य सेविका या पदाची सरळ सेवा व निवडीद्वारे 374 पद भरतीची परीक्षा होणार आहे। आता ही बघा वेगळी सरळ सेवेची पदभरती आहे आणि ही जी पदं आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, या ठिकाणी ही बाय नॉमिनेशन पदं असणार आहेत, म्हणजे याची परीक्षा होत नाही। परंतु जी सरळ सेवेची आहेत ती वेगळी पदं जी आहेत ती भरली जात आहेत। आता ही जी पदं असणार आहेत मित्रांनो, याच्यासाठी पाहू शकता ऑलरेडी जाहिराती यायला चालू झालेली आहेत। 18,000 टोटल पदं या ठिकाणी असणार आहेत। मदतनीसची वेगळी पदं आणि अंगणवाडी सेविकाची वेगळी पदं असणार आहेत। तर बघा, जसं की ही अहिल्यानगरची जाहिरात आहे, त्याच्यानंतर पाहू शकता अजून या ठिकाणी ही जी जाहिरात आलेली आहे ती सांगलीची आलेली आहे। बघू शकता रिक्त पदाचं नाव मदतनीस दिलेलं आहे, अंगणवाडी चा क्रमांक दिलेला आहे, यांना पगार किती असणार आहे तो नियमानुसार या ठिकाणी दिला जाणार आहे, तो देखील दाखवलेला आहे। शैक्षणिक पात्रता सर्वांसाठी सेम असणार आहे। काय काय डॉक्युमेंट लागतील, आवश्यक डॉक्युमेंट ते देखील इथं पाहायला भेटतील। आता प्रत्येक जिल्ह्याची जाहिराती या ठिकाणी येतील। बघा, नाशिकची आलेली आहे, सांगलीची आलेली आहे। त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं दुसऱ्या जिल्ह्याची देखील जाहिरात आलेली आहे। ही पूर्ण PDF फाईल तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता। त्यानंतर बघा, अमरावतीची देखील आलेली आहे, अमरावती शहर पूर्वची आलेली आहे या ठिकाणी जाहिरात। त्याच्यानंतर खाली जर आपण
आपण बघितलं जवळपास 4 ते 5 जाहिराती या ठिकाणी सध्या येऊन गेलेल्या आहेत. याच्यापेक्षा मुंबईची देखील जाहिरात आलेली आहे, ती देखील तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची जी वेबसाईट आहे तिथं देखील पाहायला भेटतील किंवा महिला व बालविकास विभागाच्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला सर्व जाहिराती पाहायला भेटतील. अमरावती शहर पश्चिमची देखील जाहिरात आलेली बघा, वरती पूर्वची आपण बघितलेली होती. त्याच्यानंतर खाली जर आपण पाहिलं तर इतर जिल्ह्यांच्या देखील अजून जाहिराती याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. सध्या हे 3 ते 4 जाहिराती मी तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी घेतलेले आहेत, परंतु इतर जिल्ह्यांच्या देखील जाहिराती हळूहळू प्रसिद्ध होत आहेत. तर ही जी भरती होत आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी मित्रांनो 18,000 पूर्ण टोटल पदं जी आहेत भरली जात आहेत, त्यासाठीची घोषणा करण्यात आलेली आहे आणि जाहिराती यायला देखील सुरुवात झालेली आहे. जशा जशा जाहिराती प्रसिद्ध होतील तशी तशी तुम्हाला माहिती जी आहे व्हिडिओ बनवून दिली जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला याची PDF फाईल पाहायला भेटेल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या पदांसाठी निवडीची जी कार्यपद्धती असते मित्रांनो, या ठिकाणी तुमची कॅटेगरी आहे, त्याचसोबत या ठिकाणी तुम्हाला जो अनुभव आहे, त्याचसोबत तुमचे कॅटेगरी वाईज आणि तुमची जी या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे त्यामध्ये मिळालेले गुण, ह्या सर्वांच्या आधारे मित्रांनो तुमची काय केली जाते, या ठिकाणी एक निवड यादी बनवली जाते आणि निवड केली जाते. याच्यामध्ये कुठलीही लेखी परीक्षा होत नाही ना तुमची इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जातो. तर अशा पद्धतीची ही पदभरती असणार आहे. यासाठी तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यासाठी पुढील अजून अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला देखील सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा. धन्यवाद.